तुम्हाला थकवा येतोय, दम लागतोय, थोडं चाललं की छातीत धडधड वाढते, छातीत अचानक दुखते, तर हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. हृदयविकार हा शहरापुरता मर्यादित नाही, तर आपल्यासारख्या ग्रामीण भागातही हा मोठ्या प्रमाणात दिसू लागलाय. तर हे काय वय झालंय, नाही ते गॅस किंवा पित्त झाला असेल असं म्हणत टाळू नका. हे हृदय तुमच्याशी बोलते, त्याचा आवाज ऐका. चला मग करूया आपल्या मनापासून गप्पा आपल्या हृदयासाठी. आज जाणून घेणार आहोत आपण हृदयरोग नेमका काय असतो, त्याचे प्रकार काय, त्याची मुख्य कारणे काय, लक्षणं कशी ओळखायची आणि त्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी युट्यूब चॅनल आरोग्य मित्र मध्ये आणि आपण ऐकत आहात विश्वास आरोग्यविषयी गप्पा फार्मसी सोबत. तर आजचा विषय आहे हृदयरोग, एक आरोग्याची मोठी समस्या. हृदयविकार म्हणजे काय? हृदयाच्या कार्यात होणारे विकार म्हणजे हृदयविकार, जसं की रक्तपुरवठा थांबवणं, धडधड असामान्य होणं, पंपिंग कमी जास्त होणं आणि दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास उपचार करणं हे अधिक कठीण होऊन जातं. जाणून घेऊया हृदयविकाराचे प्रकार कोणते कोणते. ते पहिला आहे करोनरी आर्टरी डिसीज. करोनरी आर्टरी म्हणजे एक अशी आर्टरी, अशी धमनी जी स्वतः हृदयाला ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन सप्लाय करते. त्यामध्ये होणारा ब्लॉकेज म्हणजे करोनरी आर्टरी डिसीज म्हणले जातात. दुसरा आहे हार्ट अटॅक, रक्तपुरवठा अचानक बंद होतो. हार्ट फेल्युअर, हृदय पुरेसं पंपच करू शकत नाही. चौथा आहे अरेथमिया, म्हणजे जी हृदयाची जी धडधड आहे, जे लय आहे, त्याचा जो रिदम आहे तो बिघडतो. पाचवा आहे कंजेंटल हार्ट डिसीज, काही जन्मजात बालकांना हा होतो. आणि सहावा ज्याला म्हणता येईल की व्हॉल्व्युलर हार्ट डिसीज, म्हणजे हृदयाच्या ज्या झडपा आहेत नीट उघड किंवा बंद होत नाही, ते म्हणजे व्हॉल्व्युलर हार्ट डिसीज. तर हृदयविकाराची सुरुवात कुठून होते? सुरुवातीला चरबी जमा होऊन रक्तवाहिन्या अरुंद होतात. कालांतराने त्याच रक्तवाहिन्या रक्तप्रवाह कमी करतात आणि रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे छातीत वेदना यायला सुरुवात होतात, ज्याला अंजायना म्हणलं जातं. आणि पुढे जाऊन हे कम्प्लीट ब्लॉकेज होतं, नाहीतरी ते रप्चर होऊन तिथं क्लॉट फॉर्मेशन तयार होतं आणि क्लॉट तयार झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका जाणवतो. आणि नंतर ह्या दीर्घकाळ राहिल्यामुळे हृदय कमकुवत होऊन हे हार्ट फेल्युअर होऊ शकतं. आता आपण पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू जाणून घेऊया की हृदय काम कसं करतं आणि या हृदयविकाराची सुरुवात कशी होते, ह्याचे प्रोग्रेशन कसं आहे. हृदयविकार आणि हार्ट अटॅकच्या केसेसनं सर्वांना एक भीतीच्या भोवऱ्यात टाकलं. याच्या पाठीमागचं सायन्स काय आहे, त्याचबरोबर हार्ट अटॅकला समजण्या अगोदर आपण जाणून घेऊया हृदय काम कसं करतं. त्याआधी सर्वात प्रथमतः जाणून घेऊया हृदयाचे पार्ट्स कोणते कोणते, हृदयाचे भाग कोणते कोणते. तर पहिला आहे लेफ्ट ॲट्रियम, राईट ॲट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट व्हेंट्रिकल. यामध्ये 4 वॉल्व येतात: सुपेरियर, इन्फेरियर व्हेना किंवा पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी व्हेन अँड एओर्टा. आपलं हृदय एक मस्क्युलर ऑर्गन आहे, जो ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन युक्त ब्लड हे संपूर्ण शरीरात पंप करत असतो. अशुद्ध रक्त शुद्ध होऊन ते पुन्हा लेफ्ट ॲट्रियम मध्ये येतं आणि तिथून लेफ्ट व्हेंट्रिकल मार्फत ते पूर्ण शरीरात पंप केलं जातं. आपल्या हार्टचे मेन पंपिंग चेंबर आहेत लेफ्ट व्हेंट्रिकल. लेफ्ट व्हेंट्रिकलच्या कॉन्ट्रॅक्शनने ऑक्सिजनयुक्त ब्लड हे अओर्टाच्या मदतीने संपूर्ण शरीरात जाते. अओर्टा ही शरीरातील सर्वात मोठी धमनीय आर्टरी, ज्याला दुसऱ्या खूप आर्टरीज कनेक्टेड असतात, त्यामुळे तो ब्लड फ्लो पूर्ण शरीरात पसरला जातो. याच आर्टरीमध्ये आपली करोनरी आर्टरी पण सामील असते, जी स्वतः हार्टला ऑक्सिजनयुक्त ब्लड आणि न्यूट्रिशन सप्लाय करते. आणि हार्ट अटॅकची सुरुवात होते ही याच करोनरी आर्टरीमध्ये जमा झालेल्या प्लाकमुळे. करोनरी आर्टरीमध्ये हा जमा झालेला प्लाक आर्टरीला आतून अरुंद करतो, ज्यामुळे हार्टला पोहोचणारा जे ब्लडचा प्रवाह आहे तो कमी होऊन जातो. यालाच पार्शल ब्लॉकिंग म्हणून ओळखलं जातं. पण जेव्हा हा प्लग रप्चर होतो, फुटतो, तेव्हा ब्लडचा क्लॉट बनतो, जो लहान झालेल्या ब्लड व्हेसलला आणखीनच आतून लहान करतो आणि तो सडन कम्प्लीट ब्लॉकेज होतो आणि ब्लडचा प्रवाह पूर्णपणे थांबतो. यालाच आपण आपल्या भाषेत हार्ट अटॅक आला असं म्हणतो. आणि हे ब्लड क्लॉटचं बनणं करोनरी आर्टरी, म्हणजे जी वाहिनी हृदयाच्या पेशींना किंवा मसलला ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन पोहोचवते, त्याच्या ब्लॉकेजचं हे सर्वात मोठं कारण आहे. त्याचबरोबर करोनरी आर्टरी डिसेक्शन म्हणजे रक्तवाहिनीच्या आतील वॉल, आतील लेयर कट होऊन काही प्रमाणात सेपरेट होते आणि तो ब्लडचा प्रवाह थांबवतो. अशा ब्लॉकेजमुळे ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन हे हृदयापर्यंत नाही पोहोचत आणि नाही पोहोचलं की हृदय काम करणं बंद करतं. याच्या व्यतिरिक्त करोनरी आर्टरी स्पाझम म्हणजे अचानक सिकुडली जाणं, चॉक ऑफ होणं, हे पण एक हार्ट अटॅकचं मेन कारण आहे, जे की ड्रग्स, स्मोकिंग, अति थंड हवा, उच्च प्रमाणातला तणाव, अति स्ट्रेस घेणं, त्याचबरोबर जास्तीचा व्यायाम, मोठा मानसिक धक्का, यामुळे ब्लड व्हेसल सडनली अचानकपणे आकुंचन पावते. त्यामुळे ब्लडचा प्रवाह कमी होतो किंवा थांबतोही. हार्टसाठी ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन युक्त ब्लड घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्यांचा प्रवाह अचानक थांबल्यामुळे मायोकार्डियम कमकुवत होतं. मायोकार्डियम म्हणजे इलॅस्टिक लेअर आहे, जे हृदयाचं आकुंचन आणि प्रसरण पावण्यासाठी हृदयाचा एक मेन लेअर आहे. तिथल्या पेशी मरतात, त्यामुळे मायोकार्डियम कमकुवत होतं, त्यामुळे हृदयही कमकुवत होतं आणि ते हळूहळू हृदय काम करणं बंद करतं. तर हेच कारण आहेत की हार्ट अटॅकच्या वेळी लोकांना श्वासोच्छवास वाढतो, छातीत जास्त दुखू लागतं. हेच दुखणं किंवा डिस्कम्फर्ट पुढे जाऊन खांदा, मान, जबडा, पाठीत दुखणं, दात दुखणं आणि कधी कधी ही पोटापर्यंत पण वाढू शकतं.
हृदयविकार कसा होतो हे तर जाणलं, पण हृदयविकार का होतो याची मुख्य कारण काय, तर रिस्क फॅक्टर्स काय काय हे जाणून घेऊया. सततचा उच्च रक्तदाब, जास्त कोलेस्ट्रॉल, जास्त मधुमेह, अनकंट्रोल्ड मधुमेह, लठ्ठपणा किंवा व्यायामाचा अभाव, धूम्रपान, मद्यपान, त्याचबरोबर कौटुंबिक इतिहास आणि सततचा ताणतणाव, वर्कलोड, वर्क स्ट्रेस यामुळे. तर हे ओळखायचं कसं, याची लक्षणं काय काय आहेत? छातीत दाब, वेदना येणं, श्वास घेण्यास जास्त त्रास होणं, डावा हात, मान, जबडा यामध्ये वेदना होतं, त्याला अंजायना म्हणलं जातं. त्यानंतर थकवा, अचानक अशक्तपणा, अचानक घाम येणं, मळमळणं, पाय सुजणं यासारखी लक्षणं दिसून येतात. तर याचं निदान कसं केलं जातं, तपासलं कसं, डॉक्टरांना कसं कळतं की बाबा तुमचं हृदय ठीक आहे की नाही? तर पहिले ते ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, यामध्ये तुमच्या हृदयाची स्पंदने चेक केली जातात. त्यानंतर 2D इको, यामार्फत हृदयाची सोनोग्राफी केली जाते की हृदय व्यवस्थित काम करतं का नाही. त्यानंतर इथे TMT टेस्ट म्हणजे ट्रेडमिल टेस्ट, चालताना हृदयावर किती ताण येतो ते यामध्ये बघितलं जातं. नंतर येतो अँजिओग्राफी, यात रक्तवाहिन्यांची तपासणी केली जाते, हृदयाच्या रक्तवाहिन्यांची तपासणी केली जाते. ही तपासणी हृदयात ब्लॉकेज आहेत का, असतील तर किती आहेत आणि ते कुठे आहेत हे तपासलं जातं. नंतर येतं हे लिपिड प्रोफाइल टेस्ट, यामध्ये कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड, LDL, HDL हे चेक केलं जातं. आता सुरू होतो सर्वात महत्वाचा भाग की आपण याची काळजी कशी घेतली पाहिजे. जीवनशैलीत काय बदल केला पाहिजे आपल्या हेल्दी लाईफस्टाईलसाठी. त्यासाठी संतुलित आहार असावा, ज्यामध्ये कमी तेलकट असावं, आहारामध्ये जास्तीत जास्त फळं आणि भाज्यांचा समावेश असावा. त्याचबरोबर नियमित व्यायाम, दररोज 30 मिनिटं तरी चालणं, धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे टाळा, मेडिटेशन आणि योगा करून आपला स्ट्रेस लेवल कमी करा आणि पुरेशी झोप घ्या आणि वेळोवेळी हे तपासणी करून घ्या. महिन्यातून एकदा तरी BP आणि शुगर यांची तपासणी डॉक्टरांकडे जाऊन केली पाहिजे. आजचं बोलणं थोडं वेगळं होतं, पण अगदी आपल्यासाठीच होतं. हृदय आपल्या भावना समजतं, पण आपण त्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे फक्त औषधं नव्हे तर आहारात मीठ आणि मानसिक ताण दोन्ही कमी करणं, हसणं, मन मोकळ्या गप्पा मारणं आणि थोडं चालणं हेच खरे उपाय आहेत. तर आजपासून ठरवूया, दिवसातून 30 मिनिट आपल्यासाठी आणि आपल्या हृदयासाठी ठेवायचीच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचा अनुभव किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट करा. तुमचं स्वागत आहे. तर पुन्हा भेटूच एक नवीन आरोग्य विषयासह. तोपर्यंत हृदयाशी संवाद ठेवा आणि आरोग्याशी नातं जोडा. बाय बाय आणि हसत राहा.